अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला महिना उलटलाय. मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता अमेरिकेने आणि इस्रायलने इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर जोरदार बॉम्ब हल्ले केलेत. त्यामुळे इराणच्या राजधानीतील काही भागात बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं. तर या हल्ल्यामुळे इराणचं मोठं नुकसान झालंय. अमेरिका इस्रायलचे इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर बॉम्ब हल्ले. हल्ल्यामुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये बत्ती गुल. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या प्रकल्पाचं मोठं नुकसान. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध महिना उलटला तरी शमण्याचं नाव घेत नाहीये. आता दोन्हींकडूनही हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे. त्यातच उत्तर इराणच्या एका पेट्रोकेमिकल प्रकल्पावर इस्रायल आणि अमेरिकेकडून जोरदार बॉम्ब हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामुळे इराणची राजधानी तेहरानमधील काही भागातली बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं. उत्तर इराणमध्ये असलेल्या ह्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हा जोरदार हल्ला करण्यात आला. इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात त्या प्रकल्पाचं मोठं नुकसान झालंय. मात्र आतापर्यंत कोणत्याही धोकादायक गळतीचं वृत्त नाहीये. या प्रकल्पामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करून रासायनिक उत्पादनं तयार केली जातात. वीज तसं म्हटलं तर ही एक पायाभूत सुविधा आहे आणि जर वीज सप्लाय थांबवला तर त्याचे भयंकर परिणाम होतात सामरिकदृष्ट्या. म्हणजे नेमकं काय होतं, जी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे त्यांना वीज न मिळाल्यामुळे ते बंद पडतं. रडार आहे, एअर डिफेन्स आहे, इतर कम्युनिकेशन आहे ते बंद पडतं. लष्कराची जी प्रतिसाद द्यायची क्षमता असते ती बंद पडते. म्हणजे असं म्हणता येईल की सध्या अमेरिका आणि इस्रायल मोठ्या प्रमाणात हल्ले करून इराणची जी लढण्याची जी क्षमता आहे की जी आता 80% जास्त बर्बाद झाली असावी, 15-20% उरली असावी, तर त्याला अजून कमी करायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यात इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. आम्ही मध्य पूर्वचा चेहरा बदलल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला. במקום שהם יפתיעו אותנו, אנחנו מפתיעים אותם. אנחנו הצד הפועל, אנחנו הצד התוקף, אנחנו הצד היוזם, ואנחנו נמצאים עמוק בשטחם. אמרתי שנשנה את פני המזרח התיכון ועשינו את זה. युद्धाला महिना उलटला तरी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. या उलट युद्धानं अधिक घातक आणि तीव्र स्वरूप घेतल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे मध्य पूर्वमधील या युद्धाचे काळे ढग जगभरातील इतरही देशांवर घोंघावताना दिसतात. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.